कम्प्युटर सिरीजच्या आजच्या तिसऱ्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण 25 प्रश्न पाहणार आहोत, जे विविध परीक्षेला विचारण्यात आलेले आहेत. प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला 5 सेकंद मिळणार आहेत आणि तुम्ही त्या 5 सेकंदामध्ये आपलं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तर वेळ न लावता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न आहे पहिला, सीपीयू मधील सीयूचे पूर्ण रूप काय? कमेंट बॉक्समध्ये आपल्याला उत्तर द्यायचं आहे. तर याचं उत्तर आहे कंट्रोल युनिट. हे आपण पाहिलेलं आहे की सीपीयूचे एकूण भाग असतात 3. कोणकोणते असतात? एएलयू असतो, एक सीयू असतो आणि एक मेमरी असते. एएलयू काय आहे? तर अर्थमॅटिक लॉजिक युनिट. सीयू काय आहे? कंट्रोल युनिट. आणि मेमरी कोणती असते यामध्ये? रजिस्टर, जी सर्वात जलद असते. खालीलपैकी कोणती मेमरी व्होलॅटाईल आहे? कोणती आहे व्होलॅटाईल मेमरी? तर ती असते कॅश मेमरी. कॅश मेमरी ही कशी आहे? व्होलॅटाईल मेमरी आहे. आणि इतर जे मेमरी आहेत, जसं की रोम आहे, हार्ड डिस्क आहे आणि डीव्हीडी, तर ह्या कशा आहेत? ह्या नॉन व्होलॅटाईल मेमरी आहेत. म्हणजे यामधील डाटा हा विद्युत पुरवठा बंद जरी झाला तरी इरेज होत नाही. MS वर्ड मध्ये नवीन डॉक्युमेंट तयार करण्यासाठी शॉर्टकट की कोणती? तर नवीन डॉक्युमेंट तयार करण्यासाठी शॉर्टकट की आहे कंट्रोल एन. मग कंट्रोल पी कशासाठी आहे? तर प्रिंटसाठी. कंट्रोल एस सेव्ह साठी आहे आणि कंट्रोल ओ फाईल ओपन करण्यासाठी. लॅनचे पूर्ण रूप काय? तर लॅन म्हणजेच काय? लोकल एरिया नेटवर्क. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण याबाबत डिटेल माहिती घेतलेली आहे. लोकल एरिया नेटवर्क म्हणजे आपण मोबाईलला लॅपटॉप कनेक्ट केला तर हे काय झालं? हे झालं पर्सनल एरिया नेटवर्क. मग लॅनचा उपयोग कुठे होतो? तर ऑफिसमध्ये होतो. ठीक आहे. आणि याची रेंज किती असते? व्हिडिओमध्ये कमेंट कमेंट करून सांगा. 1 बाईट बरोबर किती? तर 1 बाईट म्हणजे किती बिट्स? 8 बिट्स. आणि 1 निब्बल म्हणजे किती असतात? तर 4 बिट्स. हे पण आपण पाहिलेले. 1 निब्बल बरोबर 4 बिट्स. इंटरनेटचा शोध कोणी लावला? तर इंटरनेटचा शोध विंड सर्फ यांनी लावलेला आहे. अगोदर इंटरनेट नव्हतं, तर त्याच्या अगोदर काय होतं? आर्पानेट हे होतं. आणि आर्पानेट याची सुरुवात कुठे झाली होती? अमेरिकेच्या रक्षा मंत्रालयाने सुरुवात केली होती त्यांच्या सैनिकांमध्ये कम्युनिकेशन चांगलं राहण्यासाठी. परंतु त्यावेळेला जे प्रोटोकॉल वापरण्यात आलेलं होतं ते होता एनसीपी. आणि एनसीपी हा फेल झाल्यामुळे, एनसीपी म्हणजे नेटवर्क कंट्रोल प्रोटोकॉल, हे फेल झाल्यामुळे यांच्या मदतीला कोण आले? तर विंड सर्फ आले. यांनी कशाचा शोध लावला? टीसीपी स्लॅश आयपी. टीसीपी म्हणजे ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल आणि आयपी म्हणजे इंटरनेट प्रोटोकॉल. डब्ल्यू चे पूर्ण रूप काय? डब्ल्यू चे पूर्ण रूप काय? तर याचे पूर्ण रूप आहे वर्ल्ड वाईड वेब. बघा, आता डब्ल्यू त्यानंतर URL आणि HTTP या तिघांचाही शोध कोणी लावला आहे? टिम बर्नर्स-ली यांनी. खालीलपैकी आउटपुट डिव्हाइस कोणते? तर आउटपुट डिव्हाइस आहे मॉनिटर. कीबोर्ड, माऊस आणि स्कॅनर हे कोणते आहेत? इनपुट डिव्हाइस आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला जॉयस्टिक हे पण सांगितलं होतं, जे गेमिंग मध्ये वापरतात. MS एक्सेल मध्ये कोणत्या चिन्हाने फॉर्म्युला कोणत्या चिन्हाने सुरू होतो? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, इक्वलने, बरोबरच्या चिन्हाने. ऑपरेटिंग सिस्टीमचे मुख्य कार्य कोणते? तर ऑपरेटिंग सिस्टीमचे मुख्य कार्य आहे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर यांच्यामध्ये समन्वय साधणे. खालीलपैकी कोणते सिस्टीम सॉफ्टवेअर आहे? तर याचं उत्तर आहे विंडोज. सिस्टीम सॉफ्टवेअरचे इतरही काही उदाहरण आहेत. फॉर एक्झाम्पल लायनेक्स आहे, LINUX. त्यानंतर मॅक OS आहे, जे ॲपलचं आहे. त्यानंतर आहे अँड्रॉइड. मग सिस्टीम सॉफ्टवेअर काय करते? तर हे हार्डवेअरला नियंत्रित करते, जे बॅकग्राऊंडमध्ये चालते. आणि कम्प्युटर चालण्यासाठी आवश्यक असणारा घटक हा आहे सिस्टीम सॉफ्टवेअर.
रॅमचे पूर्ण रूप काय? रॅम म्हणजेच रॅन्डम ऍक्सेस मेमरी. ही मेमरी एक कोणती मेमरी आहे? तर ही प्रायमरी मेमरी आहे. त्यानंतर ही व्होलाटाईल मेमरी आहे. प्रिंटर हा कोणता डिव्हाइस आहे? म्हणजे इनपुट आहे की आउटपुट आहे? तर प्रिंटरच्या सहाय्याने आपण सॉफ्ट कॉपीला हार्ड कॉपीमध्ये रूपांतरित करू शकतो, म्हणून हे काय असणार आहे? आउटपुट डिव्हाइस आहे. हार्ड डिस्क कोणत्या प्रकारची मेमरी आहे? तर ही आहे सेकंडरी मेमरी. सेकंडरी मेमरी काय? कारण यामधील डाटा हा इरेज होत नाही, म्हणजेच हिला नॉन व्होलाटाईल मेमरी सुद्धा म्हणता येते. प्रायमरी मेमरीचं एक्झाम्पल आपण पाहिलेलं आहे रॅम. कॅश ही काय? ही सर्वात जलद मेमरी आहे. ही सुद्धा कशी आहे? व्होलाटाईल मेमरी आणि कशाच्या मध्ये असते? तर रॅम आणि सीपीयूच्या मध्ये असते. रजिस्टर मेमरी ही कुठे असते सांगा? बघा, रजिस्टर मेमरी ही असते सीपीयू मध्ये. खालीलपैकी ग्राफिकल युजर इंटरफेस म्हणजे GUI चे उदाहरण कोणते? तर ते आहे विंडोज. याची इतरही उदाहरणे आहेत बघा, जसं की आपलं एटीएम मशीन आहे. एटीएम मशीनची स्क्रीन आहे. एटीएम मशीन स्क्रीन. त्यानंतर स्मार्ट टीव्हीचा इंटरफेस, ज्यावर आपण एकाच वेळेला अनेक फंक्शन हे करू शकतो. ईमेल पाठवण्यासाठी कोणता प्रोटोकॉल वापरला जातो? तर तो आहे SMTP. SMTP म्हणजेच काय? तर सिंपल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल, ज्याचा पोर्ट नंबर किती असतो? 25 असतो. आणि ईमेल रिसीव्ह करण्यासाठी कोणता असतो? तर हा असतो POP, पोस्ट ऑफिस प्रोटोकॉल. हा ईमेल रिसीव्ह करण्यासाठी वापरला जातो. याचा जर ऍडव्हान्स विचारलं तुम्हाला अपडेट व्हर्जन, तर तो असतो POP3. आणि HTTP काय? तर हे आहे हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. FT काय? FTP फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. म्हणजे आपल्याला जर एखादा फोटो पाठवायचा असेल, तर त्यावेळेला लागणारा प्रोटोकॉल म्हणजे कोणता? FTP. आणि HTTP जर आपण सर्च इंजिनवर काही सर्च केलं, तर त्याला रिक्वेस्ट पाठवण्याचं काम आणि आपल्यापर्यंत रिस्पॉन्स पोहोचवण्याचं काम, हे दोन्ही काम कोण करतो? HTTP. याचा शोध कोणी लावला ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. URL मध्ये HTTP म्हणजे काय? बघा, आता हा प्रश्न आपण आत्ताच घेतलेला आहे. सांगायचं उत्तर. तर याचं उत्तर आहे हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. ठीक आहे. आणि याचा जो शोध आहे तो लागला आहे 1989 ते 90च्या दरम्यान. कुणी लावला? तर टिम बर्नर्स ली यांनी WWW आणि URL युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर यांचा सुद्धा शोध लावलेला आहे. कीबोर्ड मध्ये किती फंक्शन कीज असतात? त्याचं उत्तर आहे 12. एकूण फंक्शन की किती असतात? 12 असतात. मग यामध्ये काही महत्वाच्या आपण जर लिहिल्या, तर F1 कशासाठी असते? तर ही असते हेल्पसाठी. त्यानंतर F2 ही असते फाईल नेम एडिट करण्यासाठी, म्हणजेच रिनेम किंवा एडिटसाठी असते ही. त्यानंतर Alt प्लस F4. ठीक आहे. हे बऱ्याच वेळा पेपरला येतात मित्रांनो. Alt प्लस F4 म्हणजे आपल्याला चालू असलेला विंडो जर क्लोज करायचा असेल, तर त्यासाठी क्लोज विंडो. त्यानंतर F7 आहे व्हेरी व्हेरी IMP. F7 हे काय करते? स्पेलिंग आणि ग्रामर चेक करते. स्पेलिंग अँड ग्रामर चेक करते. त्यानंतर F11 हे आहे फुल स्क्रीन मोड. आणि F12 ही वापरतात सेव्ह ॲज साठी. सेव्ह ॲज. ठीक आहे. आणि सेव्हचं जर विचारलं तर कंट्रोल प्लस यस ही असते सेव्ह. कंट्रोल प्लस सी चा उपयोग काय? तर कंट्रोल प्लस सी असते कॉपी करण्यासाठी. त्यानंतर ए मध्ये दिलेले कंट्रोल प्लस, बघा, पेस्ट म्हणजेच काय? तर कंट्रोल प्लस व्ही. त्यानंतर कट म्हणजेच कंट्रोल प्लस एक्स. आणि सेव्ह आपण आताच पाहिलं कंट्रोल प्लस यस. डाटाबेस साठी वापरले जाणारे सॉफ्टवेअर कोणते?
तर यासाठी आहे MS ॲक्सेस. याचे इतरही काही एक्झाम्पल आहेत. फॉर एक्झाम्पल ओरॅकल एक आहे, आणखी एक लक्षात ठेवा, ओरॅकल. खालीलपैकी सर्च इंजिन कोणते? तर ते आहे गुगल. त्यानंतर इतरही काही आहेत, जसं की बिंग आहे. बिंग कोणाचं आहे? तर मायक्रोसॉफ्टचं आहे. बघा, इतर काही सर्च इंजिन आहेत. बिंग आहे, त्यानंतर याहू आहे, आणि एक आहे डक डक गो. डक डक गो हे पण पेपरला आलेले. त्यानंतर चीनचं आहे बैदू. बैदू हे आहे चीनचं. आणि रशियाचं आहे यानडेक्स, YANDEX हे आहे रशियाचं सर्च इंजिन. बायनरी नंबर सिस्टीम मध्ये किती अंक असतात? तर ते असतात 2. कोणकोणते असतात? एक असतो 0 आणि एक असतो 1. हे 2च नंबर असतात बायनरी नंबर सिस्टीम मध्ये. रोम कोणत्या प्रकारची मेमरी आहे? तर रोम ही आहे नॉन व्होलॅटाईल मेमरी. यामधील डाटा विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतरही नष्ट होत नाही. तर व्होलॅटाईल मेमरीचं उदाहरण कोणकोणतं आहे? व्होलॅटाईल मेमरीचं उदाहरण हे कॅश आहे, आणि दुसरं आहे रॅम. रॅमचं फुल फॉर्म रॅन्डम ॲक्सेस मेमरी, आणि ही एक कशी आहे? प्रायमरी मेमरी आहे किंवा मुख्य मेमरी आहे. संगणकाचे जनक कोण? आपल्याला उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. तर संगणकाचे जनक आहेत चार्ल्स बॅबेज. तर मित्रांनो, यांनी सुरुवातीला 1822 मध्ये एक डिफरन्स इंजिन आणलं होतं, पण डिफरन्स इंजिन फेल झाल्यामुळे त्यांनी 1833 मध्ये अनालिटिकल इंजिन म्हणजे याची सुरुवात केली. पण काही कारणामुळे त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचा जो मुलगा आहे हेनरी बॅबेज यांनी ते 1837 मध्ये अनालिटिकल इंजिनचं काम पूर्ण केलं. आणि हे कशावर आधारित होतं? तर प्रोग्रामवर. आणि तो जो प्रोग्राम बनवलेला आहे तो एका लेडीनं बनवला आहे. त्या लेडीजचं नाव आहे ॲडा लवलेस. हे बऱ्याच पेपरला विचारलेलं आहे की संपूर्ण जगातील पहिली महिला प्रोग्रामर कोणती आहे? तर ॲडा लवलेस, विश्वातील पहिली महिला प्रोग्रामर. आजच्या सिरीजला शेवटचा प्रश्न. खालीलपैकी कोणते इनपुट डिव्हाइस आहे? तर ते आहे स्कॅनर. आणि बाकीचे काय आहेत? मग हे आहेत आउटपुट डिव्हाइस, प्लॉटर, स्पीकर, मॉनिटर. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.